नमस्कार. स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. हा व्लॉग आहे मामाच्या मुलाच्या लग्नाचा. तर हे पहा, आम्ही लग्नाला गेलो होतो. ते बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू होता. पहा, एवढ्या हात भरू बांगड्या घातल्या मी. मामी म्हणू लागला की खूप जास्त भरा बांगड्या म्हणून. ही पहा, ही माझ्या मामाची मुलगी आहे मुक्ताताई, ती पण बांगड्या भरत होती. आणि आर्नवी पण बांगड्या आर्नवी अन्विका पण एवढ्या 4-4 डझन बांगड्या भरल्या होत्या त्यांनी. खूप मस्त हात भरून वाटत होते. तर हा आहे म्हणजे हळदीचे जाते सजवण्याचा म्हणजे प्रिपरेशन करत होते आम्ही दोघी तिघी, मामाच्या मुली आणि मी. मस्त असं आम्ही सुंदर जातं सजवलं होतं. हे पहा, आता मस्त वाटत येतं. हे पहा, मामाची मुलगी, ती पण मी म्हटलं तुला पण व्लॉगमध्ये घेते, म्हणजे कारण आम्ही प्रिपरेशन करताना म्हणजे व्लॉग मला आठवणच नाही सुरू करायचा, पण तिला म्हटलं तुला मी व्लॉगमध्ये घेते, एवढे छान आपण केलं तर प्रिपरेशन, तू आणखीन कर म्हटलं थोडंसं. तर ती मग बसली होती. ही मुक्ताताई ही राहते लातूरला. लग्नामध्ये मस्त आम्ही एन्जॉय केलो, सर्वजण येऊन, मामे बहिणी, मामे भाऊ सर्वजण आले होते, माझ्या बहिणी, माझा भाऊ. हे पहा, मस्त असं डेकोरेशन केलं आहे. ही आहे दुसऱ्या मामाची मुलगी शुभांगी. ही राजस्थानला राहते. ती पण तयारी करत होती. ती पहा, तिची सासूबाई येऊन का तिला काहीतरी म्हणत होत्या, नेमकंच आली होती सासूबाई तिच्या, आल्या होत्या गावावरून, तिच्या बोलत होत्या त्या दोघी. म्हणले थांब, म्हणले माझ्या लॉगमध्ये ये म्हणले. ती पण म्हणली थांबा, मी थोडंसं व्लॉगमध्ये जाते म्हणली. आता पहा, नवरी येण्याची तयारी, म्हणजे नवरी आली होती तर आम्ही तिला घ्यायला गेलो होतो. लग्न मुलाकडं होतं, म्हणजे माझ्या मामाच्या घरी लग्न होतं. ही पाही आहे नवरी, हिचं नाव आहे नेहा. तर माझ्या मामाचं गाव आहे लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यामध्ये खडोकुंबरगा हे गाव आहे. आम्ही तिथे लग्नाला गेलो होतो. हळदीचा कार्यक्रम 7 मार्च शनिवारी होता आणि लग्न हे 8 मार्च 2026 रविवारी लग्न होतं. नवरी आली. ही पहा, माझी आई, माझी बहीण, त्या पण येत होत्या. म्हणलं तुम्हाला व्लॉगमध्ये घेते, हाय करा असं म्हणून लागल्या, हसू लागल्या. ही पाही, माझ्या मामाची मुलगी रोहिणी, मामाची मुलं, कारण मला 5 मामा आहेत. नाही पहा, नवीन न्यू कपल आहेत, लास्ट इयर लग्न झालं यांचं. संध्या नाव आहे तिचे ते हजबंड आहेत. ती म्हणे तू व्लॉग घेत आहे म्हणे, तिथे मला माहीत आहे. ते पहा, आता हळद दळण्याचा कार्यक्रम सुरू आहे. बाया म्हणजे कसं, आता जुन्या बाया तर कसं गाणे म्हणजे म्हणतात पहा हळदीचे. आता तर ही परंपरा म्हणजे वरचीवर दिसत नाही आपल्याला, पण असं आपल्या मुलांना किंवा आपण हे शिकून घेतलं पाहिजे, आपली ही परंपरा, आणि कायम अखंड ही परंपरा अशी ठेवली पाहिजे आपण. लग्न सण समाज असे लग्नामध्ये एकत्र आल्यानंतर खूप छान वाटतं. काय माझ्या बाबाची बहीण आहे, पण नवरीला आंघोळी घालण्याचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे त्यांना कसं आपण म्हणतो ना, असं सुतकामध्ये बसून आंघोळ घालायचं, म्हणजे त्या दिवशी त्यांचा दिवस थोडा स्पेशल असतो. ते सर्वांच्याच लाईफमध्ये दिवस येतो आणि ते खूप म्हणजे मेमोरेबल असतो सर्वांसाठी. हे पहा, या आता मी व्हिडिओ घेत होते. ही मामाची मुलगी, ती माझी बहीण आहे, त्या आंघोळ घालत होत्या नवरा नवरींना. वरून सर्वजण त्यांना थंड पाणी खूप म्हणजे टाकत होते. त्या दिवशी खूप म्हणजे त्यांच्यासोबत मजा म्हणजे मस्ती असं चालू असतं नवरा नवरीसोबत. म्हणजे कसं नवरदेवासोबत हसणं, म्हणजे त्या नवरीसाठी तो क्षण किती हे असतो, म्हणजे लाजणं. तिच्यासाठी ते माणसं सर्वजण नवीन असतात ना, तरी पण तिला किती मस्त वाटतं. ही बाबा, माझी आई पण गेली आता आंघोळ घालायला. खूप छान वाटत होतं. मस्त असं खूप दिवसांनी मी मामाच्या गावी गेले होते ना, तर सर्वांच्या भेटी गाठी सर्वांच्या खूप मस्त वाटलं. खूप दिवसांनी म्हणजे तयारी करून, सर्व शॉपिंग करून, सगळं करून आम्ही तयारी करून लग्नाला गेले होतो. ते पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. हा हळदीचा लुक म्हणजे केला होता. येलो कलरची साडी, सर्वांनीच येलो आर्नवी अन्विकाला पण येलो कलरचे घागरे घातले होते मी. सर्वांनी हळद असल्यामुळं ना, सर्वांनी आधीच म्हणजे मेकअप करून बसला होता. नंतर वेळ भेटत नाही, मग नवरा नवरीसाठी वेळ देता येते म्हणून त्यांना आंघोळ घालणं, त्यांची तयारी करणं,
सर्वजण कसं पिवळे पिवळे कपडे घालून बसले होते. ही पाही माझ्या मामाची मुलगी आहे आरती. ही अन्विका म्हणत होती की मला आंघोळ घालायचं, मला आंघोळ घालायचं म्हणून मी तिला घेऊन गेले होते. हे पहा आता मी पण आंघोळ घातली. हा पहा सर्वजण बघत होते. हे पहा मी पण आंघोळ घातली. हे आमच्या मामी आहेत. मी थोडंसं उभा राहिली. हा माझा हळदीचा लूक कसा वाटतोय ते नक्की सांगा. मस्त म्हणजे त्या दिवशी एक म्हणजे नवरा नवरीसाठी खुशीचा दिवस असतो. त्यांच्यासाठी नवीन नवीन विधी, नवीन नवीन परंपरा. पण अशा परंपरा ह्या खूप छान वाटतात. म्हणजे आपल्याला बघितलं तर नवीन काय शिकायला भेटतं अजून. ते पहा नवरा नवरी कसं म्हणजे लाजत होते, बोलत होते. नवरी पण छान आहे. हे पहा अन्विका मला घालायचं म्हणून मध्ये हे पहा तांब्या घेऊन मध्ये जात होती, परत येत होती मला म्हणजे देत नाहीत म्हणून. मला म्हणत होती की मम्मी मला नाही देत म्हणून. हे आहेत 3 नंबरचे मामा आणि त्या मामी शेजारी बसलेल्या. त्यांचा हा मुलगा आहे अमर. त्या आहेत छोट्या मामी. ह्या 4 नंबरच्या मामी आहेत. मला मामा खूप 5 मामा आहेत आणि माझी आई एकटीच आहे. त्यामुळे थोडा आईचा आमचा लाड जास्त होत असतो. ती पहा नवरीच्या म्हणजे कसं एकदम भडकन पाणी टाकल्यानंतर नवरी कशी म्हणजे असं ते जाजवल्यासारखं होतं ना. पण हे व्हिडिओवाले शूटिंगवाले म्हणत होते की एकदम धडकन पाणी टाका तुम्ही म्हणून. खूप मस्त खूप एन्जॉय केलं होतं आम्ही लग्नामध्ये. हा भाग 1 आहे लग्नाचा. उद्या परवा भाग 2 येईल आपल्या चॅनलवर. म्हणे सर्वजण म्हणत होते आता बस झालं म्हणे, किती वेळ घालायचं या फोटोसाठी व्हिडिओसाठी, किती वेळ आंघोळ घालायचं, चला आता उरका असं म्हणत होते. आता मग नवरा नवरीचे कपडे म्हणजे चेंज करायला त्यांना घरामध्ये घेऊन जातील आणि थोडं आणखीन जास्त त्यांना मध्ये नेऊन आंघोळ घालतील. आता हे पहा चिल्लर पार्टी आमची कशी. आम्हाला घालायचे, आम्हाला आंघोळ घालायचे म्हणे ते पण हे पहा अन्विका रडत आली म्हणे मला तांब्याच देत नाहीत म्हणे आंघोळ घालायला. चिल्लर पार्टी पण खूप एन्जॉय करत होती. म्हणजे जसं मोठ्याने केलं तसं छोटे पण करायचं असं म्हणत होते. मस्त त्यांचे फोटो घेतले. खूप मस्त वाटत होतं. आणि हे पहा आता सर्वजण कपडे चेंज करून आलेले आहेत. म्हणजे नवीन कपडे, हळदीचे कपडे. मामीला पण वरमाईची साडी घालून. अगोदर कसं आमच्या इथं सुतकामध्ये हळद थोडीशी लावून घेतात त्यांना आयर वगैरे चढवून आणि मग तिकडे डेकोरेशनच्या ठिकाणी हळद लावतात. मामी म्हणे चिल्लर पार्टीला तुम्ही मागवा म्हणे. त्या लगेच हळदीचा म्हणजे माझी आई हळद लावून घेत होती. ही माझी आई आहे. थोडीशी अगोदर असं सुतकामध्येच हळद लावतात. मग नंतर डेकोरेशनच्या ठिकाणी आता डेकोरेशन खूप मस्त करत आहे. अगोदर कुठे डेकोरेशन वगैरे काय करत नव्हते ना अगोदर. मग त्याच्यामुळं ते असंच इथंच हळद लावायचे. हे पहा असं डेकोरेशन केलं होतं सुंदर असं. ही माझी बहीण आणि माझ्या मामीची बहीण असं हळद लावत होत्या. कारण भाऊजी आले नव्हते आमचे. त्याच्यामुळं ती त्यांच्यासोबत हळद लावायला गेली. आणि हे पहा आता आमची फॅमिली हळद लावायला गेली आहे. मी नवी अन्विका आहे. नवी अन्विका म्हणून मला जास्त लावायची हळद असं म्हणत होते. पहा माझी आई आता हळद लावून घेत होती. तर माझे वडील पण आले नव्हते. आमचे अण्णा सकाळी येणार होते त्यामुळं आई एकटीच लावली. ही माझ्या मामाची मुलगी आहे रोहिणी आणि ही आहे आरती. तिचं आणखीन लग्न बाकी आहे. खूप छान आहे ती पण.
पहा नवरा नवरींचं पूर्ण म्हणजे त्यांचा मेकअप केलेला म्हणजे हळद लावून पूर्ण भरून टाकत होते. पण त्या दिवशी त्यांचा दिवसच होता म्हणजे कार्यक्रमच होता तसा हळदीचा. ते पारनवी परत जाऊन हळद घेत होती आणि इकडे येऊन सर्वांना लावत होती. म्हणजे त्यांचं तेच चालू होतं की मी हळदी घ्यायची आणि येऊन सर्वांना लावायचं. हे पाय आमचे म्हणजे मामाचे हे 3 म्हणजे जावाई आणि 3 मुली वेगवेगळ्या मामाचे आहेत, हे एकाच नाही. पण त्यांची फॅमिली अशी आहे की म्हणजे एवढे एकत्र राहतात ते की वाटतच नाही की वेगळे झाल्यासारखं. पहा आता झाला आहे सुरू डान्स. पहा नवरीचा डान्स कसा सुरू आहे पहा. DJ डान्सवर मस्त अशी नवरी आमची नाचत होती. नवरदेव पण तिला म्हणजे ओढू घेत होते, दुसरे पण ओढू घेत होते, डान्स करायचे. पहा आमची अर्णवी अन्विका पण मस्त असे डान्स करत होते. खूप एन्जॉय केलं म्हणजे सर्वांनीच एवढं एन्जॉय केलं ना, खूपच मस्त वाटत होतं. सर्वांनी डान्स करून घेतला म्हणजे आमचे मामा मामी फॅमिली आमची एवढी ती फ्री आहे ना, म्हणजे असं नाही तिथं की बंधन नाही की खेडेगावातच लग्न होतं तरी पण म्हणजे आम्ही पण खूप डान्स केलो, एन्जॉय केलो. मस्तच वाटत होते. हे पहा आता मी तुम्हाला बघायला भेटेल. हे पहा मी आहे ती डान्स करत होते, पाठीमागूनच कॅमेरा आला आहे. मस्त असा डान्स आहे. पायी मामी पण म्हणजे नवरदेवाची आई पण ती नवरीला कसं नवरदेव मस्त डान्स. हे पाय इकडे नवरी म्हणे साईडला डान्स करू लेडीज म्हणून आम्ही इकडे आलो होतो साईडला. असं डान्स करत होती मामाची मुलगी आणि नवरी. खरंच नवरी पण म्हणजे खूप फ्री आहे, स्वभाव मस्त आहे. ही ताई पण आली आमची डान्स करायचे मी. आता मला पण बोलत होत्या ये म्हणून मग मी पण गेले थोडं डान्स करायला. हे पहा मी पण त्यांना जॉईन झाले आणि मस्त एन्जॉय केलं. काय आपल्याला तेवढंच म्हणजे अशा लग्नामध्ये ह्याच्यामध्येच तर आपल्याला एन्जॉय करायला भेटतं डान्स. आपण असं तर नाही करत ना, त्याच्यामुळे काय हरकत नाही कधी तर करायला, एन्जॉय करायला. म्हणजे नावं ठेवतात असं वाटतं. आता पहिलेच्या म्हणजे बायकांना कसं त्यांना माहिती नव्हतं असं डान्स करणं वगैरे, म्हणून त्यांना थोडं वेगळं वाटतं. त्या बघत होत्याही आमच्याकडं, त्यांनी काय म्हणलं काय माहिती नाही. पण मग मामाच्या फॅमिलीतले लोक सगळे समजदार आहेत, मामा वगैरे आमचे काय नाही म्हणत असं नावं ठेवतात. आणि मेन म्हणलं तर माझे हजबंड म्हणजे मग आमच्या अर्णवीचे पप्पा ते पण फ्री आहेत, ते पण डान्स केले आमच्यासोबत. ते मुली कसं डान्स करतात आता. चिल्लर पार्टी पण खूप एन्जॉय केली म्हणजे एवढा वेळ त्यांनी डान्स केला ना, खूप त्या थकल्या पण नाहीत. म्हणजे एवढं त्यांना जोश येत होता डान्स करायला, खूपच भारी वाटत होतं त्यांना. मस्त असं डान्स केली. त्या पहा म्हणजे खूप भारी वाटलं. पण एवढं लग्न एन्जॉय केलं होतं ना आम्ही, मस्त छान वाटलं. खूप दिवसावर नंतर म्हणजे जायला आजोळला भेटलं, सगळे आजोळची मंडळी भेटले, त्याच्यामुळं खूप छान लग्नाच्या निमित्तानं खूप मस्त वाटलं. पहिल्या दिवशीच गेले होते मी शनिवारीच. शाळेला एक सुट्टी म्हणजे लीव घेतली मी. म्हणलं जाऊ द्या, म्हणलं दूर आहे खूप डिस्टन्स, म्हणजे 150 ते 250 किलोमीटरचा डिस्टन्स आहे इकडून आमच्या नांदेडहून नरसी नायगावटून तिकडे. म्हणलं तर खूपच डिस्टन्स होता. तरी पण मग गेलो तर आम्ही सकाळी निघालो होतो. त्यामुळे एक दिवस राहणं झालं, एन्जॉय झाला, सगळं झालं, लग्न झालं, मस्त वाटलं. असं छान वाटतं म्हणे सर्वजण राहा 2 दिवस राहा, काय होतं. पण नाही ना, स्कूलला मला सोमवारी स्कूलला म्हणजे यावं लागलं स्कूल असल्यामुळं. आणि एकतर मग आमच्या पण गावामध्ये कार्यक्रम होता देवाचा खंडोबाचा, ते पण आम्हाला अटेंड करायचा होता. म्हणून आम्ही लग्न लागलं की लगेच निघालोत. ही चिल्लर पार्टी किती जोशमध्ये आहे. म्हणजे त्यांना असं नाही की त्यांना थकवा आला, काही दुखलं, असं काही नाही. त्यांचं मस्त चालू होता एन्जॉय डान्स. तर DJ लावले म्हटल्यानंतर काय मस्त डान्सच सुरू होता त्यांचा. खूप छान वाटलं, पण मस्त एन्जॉय केलं होतं आम्ही लग्न. माझ्या 2 बहिणी आल्या नव्हत्या. एक बहीण तर कॉलेजला आहे, ती PG करत आहे पुढं गायनॅक, त्याच्यामुळं. आणि एक बहिणीचं बाळ छोटं असल्यामुळं ती पण आली नाही. आम्ही दोघी बहिणी, मोठ्या बहिणी आणि माझा भाऊ आला होता. वहिनी पण नव्हत्या आल्या, कारण मग CBSE बोर्डचे पेपर चालू आहेत ना आता सध्या,
त्याच्यामुळे वहिनी पण आल्या नव्हत्या. हे पहा आणखीन परत म्हणजे आम्ही ठोका धरलाच होता डान्स करायचा. म्हणजे डान्स सुरूच होता आमचा डान्स. तर हा तुम्हाला हळदीचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आमच्या मामाच्या मुलाची हळदी लग्न भाग 1 हा व्हिडिओ व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन म्हणजे डेली व्लॉग म्हणजे आमच्या जीवनातील रुटीन ॲक्टिव्हिटीज क्रिएटिव्हिटीज तुम्हाला बघायला भेटतील. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मस्त आम्ही डान्स करत होतो. आई मामाची मुलगी संध्या तिने पण खूप छान सुंदर असा डान्स केला. आम्हाला तेवढा जमत नव्हता डान्स, पण आम्ही पण प्रयत्न केला. शिकायचं जसं आलं तसं मन मोकळेपणानं एन्जॉय करून घ्यायचं मस्त असं. संध्या तर खूपच एन्जॉय करत होती. ते पातीचा भाऊ आहे तो संकेत. दोघं पण खूप म्हणजे डान्स केले त्यांनी. तर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज कमेंट करत जा. म्हणजे पाहिल्यानंतर खाली लाईक करत जा. ही पहा आमची पिऊ आता अन्विका कसा डान्स करत होती. पाय कसं क्यूट असं मस्त. म्हणे मम्मी माझा व्हिडिओ घे म्हणे, माझा सेपरेट घे माझा एकटीचा. पण तिकडे मागे जाऊन डान्स करत होती ती. किती मस्त डान्स केली ना तिने. पहा मस्त. ही पायी ते आरू पण आहे आमची. आरू पण खूप डान्स केली आरूनं. पण मध्ये जास्त व्हिडिओमध्ये म्हणजे आली ते दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये असेल तिचं व्हिडिओ. पण ही पानवरी पण आम्ही सर्वजणी अन्विका आर्नवी सर्वजण डान्स करत होतो मस्त असा आम्ही. खूप छान वाटला. हे पहा आता माझी आणि सरांची फोटो हळदी लावलेली. आम्ही पण एन्जॉय केलो तर आम्ही पण एकमेकांना हळदी लावून घेतलो. आणि असे नवरा नवरीसोबतचा क्यूट असा फोटो आमचा. थँक्यू फॉर वॉचिंग.